नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रज्ञा कुलकर्णी. सखी कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, सध्या मँगो सीझन चालू आहे. मँगो सगळ्यांचे फेवरेट असतात. आज मी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे मँगो केकची रेसिपी. आज ही रेसिपी माझी बहीण प्रतीक्षा हिने बनवलेली आहे. तिने ही डिलिशियस रेसिपी आपल्याबरोबर शेअर केली, त्याबद्दल तिचे खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीने केलेला केक खूपच सॉफ्ट बनतो आणि चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग बघूया याची रेसिपी. आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा आपण मिक्सरला लावून घेतलेला आहे. हा बारीकच रवा आहे, तरी पण आपण त्याला मिक्सरला लावून त्याची फाईन पावडर करून घेतो आहे. आणि त्याची एकदम सॉफ्ट पावडर तयार झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण तो रवा काढून घेतो आहे. आणि 1 वाटी रवा जर असेल तर 1 वाटीच आपण मँगो पल्प वापरतो आहे. आंबा जर खूप गोड नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरही घालू शकता तुमच्या चवीप्रमाणे. पण इथे जो मी आंबा घेतलेला आहे तो खूप छान गोड होता, म्हणून मी त्याच्यामध्ये साखर वापरलेली नाही आहे. अगदी नॅचरलवाली टेस्ट त्याच्यामध्ये येईल. आणि हे आपण मिक्स करून घेतो आहे छानपैकी. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं, ज्याच्यामध्ये की रवा आणि मँगो आपण आत्ता वापरलेला आहे. इथे मी केशर आंबा घेतलेला आहे. प्रत्येक आंब्याची स्वतःची अशी एक छान चव असते. केशर आंब्याची खूप सुंदर चव आहे. तुम्ही बघू शकता, रंगही त्याच्यामुळे खूप सुंदर सुंदर दिसत आहे केकचा. आणि आपल्या केकला छान रंगही त्याच्यामुळेच येणार आहे. त्याच्यामध्ये आपण काही ॲडेड कलर वापरण्याची किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची काहीही गरज नाही आहे. सो हे खूप सुंदर दिसत आहे. त्याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी किंवा आपण थोडंसं त्याला ढिल्लं करण्यासाठी, पातळ करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दूध वापरतो आहे. आणि ते 1 वाटी दूध आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि हेही मिश्रण आपण छान एकजीव करून त्याची फाईन त्याचं टेक्स्चर करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान ह्याची पेस्ट तयार होती आहे. अगदी आपल्याला सैलसर मिश्रण हवं आहे, जे की म्हणजे चमच्यातनं आपण खाली हे केलं तर तो सरळ खाली घसरलं पाहिजे. इतकं सैलसर आपल्याला करायचं. खूप घट्ट नको आहे आणि खूप सैलही नको आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. म्हणजे जे काही मँगो पल्प आणि दूध आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते सगळं रवा सोक करेल. आणि त्याच्यामध्ये आपण आता ॲड करतो आहे 2 चमचे तेल. कुठलंही तुम्ही तेल वापरू शकता. रिफाईंड ऑइल असेल तर बेटर, कारण त्या तेलाचा वास येणार नाही त्याच्यामध्ये. सो आपण तेल ॲड करतो त्याच्यामध्ये. आणि परत हे सर्व मिश्रण एकजीव करून आपण त्याला 30 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. 30 मिनिट रेस्ट झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा साधारण 3/4 छोट्या चमच्याने बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असं घातलेलं आहे. व त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण थोडंसं दूध वापरतो आहे. आणि हे सगळं मिश्रण पुन्हा हलक्या हातानं एकजीव करून घेणार आहोत आपण. हे छान मिसळलं गेलं पाहिजे, कारण रवा आपला छान सोक झालेला आहे, तो भिजलेला आहे छान. त्यानं सगळं जे आधी घातलेलं आपण दूध आणि मँगो पल्प आहे तो सगळा सोक करून घेतलेला आहे. सो आत्ताच आपण जे अर्धा कप दूध घातलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध ते परत घालून परत बॅटर आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी परत फ्लोईंग कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकता आपण त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून की सोडा आणि याच्याने तो ॲक्टिवेट होईल आणि आपला केक छान फुलेल, तो छान स्पॉन्जी होईल. अशा पद्धतीने आपण त्याला ॲक्टिवेट करून घेणार आहोत. आता आपण काय करतो आहे, एका गॅसवरती कुकरमध्ये फक्त जाळी ठेवली आहे मी आणि त्याला 5 ते 7 मिनटं प्री हीट करून घेणार आहोत. तुम्ही जर हा ओव्हनमध्ये करत असाल तर 180 डिग्रीला आपण 30 to 45 मिनिट्स आपण तो ठेवू शकतो. आता आपला कुकर प्री हीट होते तोवर आपण कुकरच्या भांड्याला छान तेल ग्रीस करून घेत आहोत, जेणेकरून आपला केक आरामात बाहेर निघेल, तो चिकटणार नाही डब्याला. आणि आता हे मिश्रण आपण सगळं त्या कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतो आहे. आणि ओतून झाल्याच्यानंतर आपण तो कुकरचा डबा 2दा-3दा टॅप करणार आहोत, म्हणजे जेणेकरून की त्याच्यामध्ये जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि केक सेट व्हायला किंवा ते बेक व्हायला मदत होईल. अशा पद्धतीने आपण टॅप करून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही डेकोरेशनसाठी काजू आणि बदामचे किंवा पिस्त्याचे काप घालू शकता. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. हे दिसायला छान दिसतं म्हणून आपण ॲड केलेलं आहे. हे सुंदर डेकोरेटिव्ह दिसतं. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता. तर हे आपण कुकरमध्ये ठेवतो आहे आणि आपण मिनिमम 30 to 45 मिनिट्सपर्यंत आपण हे
कुकरमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून की केक खूप छान पद्धतीने बेक होईल. आणि 45 मिनिट्सच्या नंतर आपण बघू शकता की आपण अशा पद्धतीने चाकू घालून बघायचं की केक आपल्या चाकूला जर चिकटला तर तो झालेला नाही आहे. पण आपला केक इथे बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने तो सेट झालेला आहे आणि त्याच्यावरती छान मँगोचे पीसेस ठेवून तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेट करू शकता. या मँगो सीझनमध्ये तुम्ही हा केक नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.